हेलो दोस्तों, मैं प्रोफेसर तौसीफ शेख, डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग स्टूडेंट। सीईटी सेल ने आपके लिए बहुत ही इंपॉर्टेंट अपडेट दिया है। डायरेक्ट सेकेंड ईयर इंजीनियरिंग एंड फार्मेसी स्टूडेंट्स, ध्यान से सुनिए। अब बहुत सारे बच्चों को ऐसा लग रहा था कि सर रजिस्ट्रेशन का डेट ये एक्सटेंड होगा क्या। तो सीईटी सेल ने क्लियरली कहा है कि अब डेट एक्सटेंड नहीं होगा। अच्छा, बच्चों की ये डिमांड क्यों थी? क्योंकि बहुत सारे बच्चों का जो रीअसेसमेंट का रिजल्ट है ये लेट आया था। उनके हाथ में ओरिजिनल डॉक्यूमेंट्स नहीं थे। इसलिए उनके पेरेंट्स ने ये रिक्वेस्ट किया था कि प्लीज रजिस्ट्रेशन का डेट एक्सटेंड कीजिए। अब बच्चों, आपको पता है ना कि 22 तारीख तक आप रजिस्ट्रेशन कर सकते हो। 23 तारीख तक डॉक्यूमेंट वेरीफाई करवाना कंपलसरी है। अगर कोई बच्चा 23 तारीख के बाद रजिस्ट्रेशन करता है, देखो, रजिस्ट्रेशन तो आप कभी भी कर सकते हो, बट 23 तारीख के बाद अगर आपका रजिस्ट्रेशन होता है तो आप कैप राउंड 1 2 3 4 नहीं खेल सकते। डायरेक्टली लास्ट वाला राउंड खेल सकते हो, जो कि होता है स्पॉट राउंड। बट अब इन्होंने क्या कहा है कि बहुत सारे बच्चों का रीअसेसमेंट का रिजल्ट लेट आया था। तो उन बच्चों के लिए हम लोग एक स्पेशल प्रोविजन दे रहे हैं। वो प्रोविजन क्या है, ध्यान से सुनिए बच्चों। अकॉर्डिंग टू दैट प्रोविजन, अगर आप इसको अच्छे से रीड करोगे, अब ध्यान से सुनना। सबसे पहली बात, आपको ये तो पता है, ये देखिए यहाँ पर, ये जो इंपॉर्टेंट डेट्स है, इंपॉर्टेंट डेट्स के अंदर आज बच्चों प्रोविजनल मेरिट लिस्ट आएगा। 25 तारीख आज है। आज प्रोविजनल मेरिट लिस्ट आएगा और 26 तारीख से लेकर 28 तारीख तक आपको ग्रीवियंस फाइल करना है। मतलब क्या? अगर प्रोविजनल मेरिट लिस्ट में आपके नाम, परसेंटेज, कास्ट कैटेगरी में कोई भी चेंजेस करवाना है तो आप वो 26 से लेकर 28 तारीख तक कर सकते हो। अब इन्होंने क्या कहा है, ध्यान से सुनिए बच्चों। इन्होंने कहा है कि जो ग्रीवियंस पीरियड है, ग्रीवियंस पीरियड कौन सा? 26 तारीख से लेकर 28 तारीख तक। अगर किसी बच्चे ने रजिस्ट्रेशन करवाया ही नहीं है ना, तो वो बच्चा 26 से लेकर 28 तारीख के बीच में रजिस्ट्रेशन कर सकता है। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशनच नाही केलंय, त्यांनी 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा करायचं, डॉक्युमेंट व्हेरीफाय सुद्धा करवायचं. त्यांचं नाव डायरेक्ट फायनल मेरिट लिस्ट मध्ये येणार. म्हणजे ह्या मुलांची नावं प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये नसणारच, कारण का त्यांनी रजिस्ट्रेशनच केलं नाहीये. मग अशा मुलांनी 26 तारखेपासून 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन करा आणि तुमचं नाव जे 30 तारखेला, हे बघा, तुम्हाला माहिती आहे ना, 30 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. हे बघा, 30 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. तर त्या फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव डायरेक्ट येईल. द मोरल ऑफ द स्टोरी इज, ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही रजिस्ट्रेशन केलं नाहीये किंवा डॉक्युमेंट व्हेरिफाय केलं नाहीये, त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे, की 26 तारखेपासून 28 तारखेपर्यंत रजिस्ट्रेशन सुद्धा कंप्लीट करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय सुद्धा करा. हे जर 2 कामं तुम्ही केलीत, तर 30 तारखेला जी फायनल मेरिट लिस्ट येणार आहे, त्यात तुमचं नाव ऑटोमॅटिकली असेल आणि जर 30 तारखेच्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं, तर तुम्ही कॅप राउंड 1 2 3 4 खेळू शकता. काही मुलं म्हणतील, "सर प्रोव्हिजनलमध्ये नाही, नाव नव्हतं." प्रोव्हिजनलमध्ये असू द्या नाहीतर नसू द्या. फायनलमध्ये नाव आलं ह्याचा अर्थ कॅप राउंड 1 2 3 4 खेळू शकता. म्हणजे 31 तारखेला तुम्ही कॅप राउंडचा फॉर्म भरू शकता. तर बाळांनो, ही खूप महत्त्वाची अपडेट होती. तुम्ही ही पी-डी-एफ व्यवस्थित वाचा. ओके. या पी-डी-एफमध्ये सगळं दिलेलं आहे. तुम्हाला एक्स्ट्रा डेट देण्यात येणार नाही. आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आल्यावर त्याला कसा वापर करायचा, ती लिस्ट कशी वाचायची, त्याच्या डिटेल्ड व्हिडिओसुद्धा मी लवकरच बनवणार आहे. तर तुम्ही आपल्या ह्या चॅनलला पहिल्यांदा फॉलो करा. Instaला बघत असाल तर फॉलो करा. YouTubeला बघत असाल तर सबस्क्राईब करा. आणि बाळांनो, जर तुम्ही अजूनही आपली कॅप राउंडची काउन्सिलिंग नसेल घेतली, तर लवकरात लवकर घ्या. कारण का प्रो लेव्हल आपण बंद केलेली आहे. ॲडव्हान्स लेव्हल सुद्धा लवकरच बंद होऊ शकते, कारण का आमची सीट्स या भरलेल्या आहेत. तर बाळांनो, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. अजूनही कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल, तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा आणि डॉक्युमेंट व्हेरिफाय करा 28 तारखेच्या अगोदर. थँक यू.